पहिला श्लोक आहे, अहमानंद सत्यादी लक्षणः केवल शिव सदानंदादी रूपम यत्तेनाहमचलोदय. याचा भावार्थ आहे, आनंद, सत्य इत्यादी स्वरूप असणारा केवळ शिव, असा मी सत, आनंद इत्यादी स्वरूप असणारे जे ब्रह्म ते मी आहे. म्हणून मी अचल आणि अद्वय आहे. स्पष्टीकरण याचं असं आहे, येथे मंगलाचरणाने ग्रंथाचा प्रारंभ शंकराचार्यांनी केलेला नाही, तर वस्तू निर्देश करून त्यांनी ग्रंथाची सुरुवात केलेली आहे. ब्रह्मस्वरूप म्हणजे आत्मस्वरूप झालेला जीवनमुक्ताचे तोंडी हा श्लोक आहे. येथे अहम शब्दाने जसा जीवात्मा सूचित होतो, तसाच प्रत्यगात्मा अंतरात्मा सूचित होतो. प्रत्यगात्मा म्हणजेच परमात्मा, परमात्मा. आत्मा सच्चिदानंद आहे. आत्मा हा सत आहे आणि सत तो की जो तीनही काळात अस्तित्वात असतो. म्हणूनच तो अविनाशी, कूटस्थ, नित्य आहे. चित म्हणजे ज्ञानस्वरूप. आत्मा चिद्रूप आहे, ज्ञानरूप आहे आणि आनंद हेही आत्म्याचे स्वरूप आहे. हा आनंद नित्य आहे. आत्मा हा असा सच्चिदानंद आहे. आत्मा हा एकमेवाद्वितीय असल्याने तो केवळ एकच एक आहे. त्याच्या जोडीला दुसरे कोणतेही अंतिम तत्व नाही. म्हणूनच तो अद्वय म्हणजे अद्वैत म्हणजे द्वैत रहित आहे. अशा या आत्माचा निर्देश करण्यास शंकराचार्यांनी येथे शिव हा शब्द उपयोजिला आहे. आत्म्याचा अर्थात ब्रह्माचा निर्देश करण्यास शंकराचार्य प्रस्तुत ग्रंथाच्या अन्य भागातही तसेच त्यांच्या इतर ग्रंथातही शिव शब्दाचा वापर करतात. तेव्हा शिव म्हणजेच सच्चिदानंद आत्मा. ब्रह्म हे सुद्धा सच्चिदानंद स्वरूपच आहे. आत्माही सच्चिदानंद आहे, परंतु ते दोन्ही भिन्न नसून एकच आहेत. म्हणून आत्मा म्हणजेच ब्रह्म असे वेद सांगतो. अयमात्मा ब्रह्म. ब्रह्म हे निर्गुण असल्याने त्याचे वर्णन अशब्द, अस्पर्श, अनंत अशा प्रकारच्या नकारात्मक शब्दांनी केले जाते. ब्रह्म ही निर्विकारी, अद्वय इत्यादी आहे. जो ब्रह्म जाणतो तो ब्रह्मरूपच होऊन जातो. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती. ब्रह्मरूप झालेला, आत्मरूप झालेला साक्षात्कारी जीवनमुक्त पुरुष येथे सांगतो, मीच सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे. मीच अचल अद्वय सच्चिदानंद आत्मा आहे. तोच त्याचा अनुभव आहे. आता दुसरा श्लोक आपण पाहूया. दुसरा श्लोक असा आहे, अक्षिदोषाद यथैकोपी द्वैवद भाती चंद्रमा एकोप्यात्मा तथा भाती द्वैवद मायया मृषः. ज्याप्रमाणे चंद्र हा एक असून सुद्धा तो डोळ्यातील दोषामुळे, एखाद्या माणसाला असतो डोळ्याचा दोष, तर त्या डोळ्यातील दोषामुळे दोन असल्याप्रमाणे भासतो, त्याचप्रमाणे आत्मा हा सुद्धा एक असूनही मायेमुळे मिथ्याच दोन असल्याप्रमाणे भासतो. याचं स्पष्टीकरण असं आहे, जर आत्मा हा एकमेव अद्वितीय आहे तर आपणास द्वैत का भासते? या प्रश्नाचे उत्तर या श्लोकात दिलेले आहे. माणसाच्या डोळ्यात जर मोतियाबिंदू त्याच्यासारखा काही दोष निर्माण झाला तर त्या दोषामुळे त्याला आकाशात एका चंद्राऐवजी दोन चंद्र दिसू लागतात. तथापि तेथे दिसणारा चंद्र अर्थात दुसरा चंद्र हा मिथ्या आहे, खोटा आहे. याचप्रमाणे मायेमुळे म्हणजेच माया या दोषामुळे, मायेच्या अज्ञानाच्या उपाधीमुळे जीवात्मा आणि ईश्वर अशासारखे द्वैत भासू लागतात. परंतु ते दोन्हीही मिथ्या आहे. एक आत्मा तेवढा सत्य आहे. केवल अद्वैत वेदांत मायेलाच कधीकधी अविद्या, अज्ञान असे म्हणतात. या अज्ञानाची उपाधी ब्रह्माला, आत्म्याला आली की आत्म्यावर जगाचा आरोप अर्थात अध्यास केला जातो. मग ईश्वर वेगळा आणि विश्व वेगळे असे द्वय अर्थात दोन गोष्टी भासू लागतात. परंतु ते सत्य नाही. विश्व हे अध्यस्त असल्याने ते मिथ्या आहे. एक आत्मा तेवढा सत्य आहे. माया या दोषामुळे भासणारे द्वैत हे मिथ्या आहे. पारमार्थिक दृष्टीने पाहिल्यास विश्व असे वेगळे काहीच नाही, ते ब्रह्मच आहे.
सर्वं खल्विदं ब्रह्म, हे सर्व विश्व म्हणजे ब्रह्म किंवा आत्माच आहे. इदं सर्व अयदात्मा एतदात्मामिदं सर्व. संक्षेपाने, माया दोषामुळे भासणारे द्वैत हे मिथ्या असून अद्वैत आत्मा तेवढाच सत्य आहे. तिसरा श्लोक बघूया. अक्षिदोष विहीना नाम एक एव यथा शशी, माया दोष विहीना नाम आत्मैव एका तथा सदा. याचा भावार्थ आहे, ज्याप्रमाणे डोळ्यातील दोषांनी रहित असणाऱ्या मानवांना फक्त एकच चंद्र दिसतो, त्याचप्रमाणे मायारूपी दोषाने रहित असणाऱ्या साक्षात्कारी पुरुषांना नेहमी एकच आत्मा प्रत्ययाला येत असतो. याचं स्पष्टीकरण जर पाहिलं तर माया अर्थात अज्ञान या दोषामुळे द्वैत भासते, परंतु हा माया दोष ज्या साक्षात्कारी पुरुषांच्या बाबतीत दूर झालेला आहे त्यांना कुठेच द्वैत भासत नाही. त्यांना सर्वत्र द्वैतरहित आत्म्याचाच अनुभव येतो, कारण त्यांच्या दृष्टीने आत्म्याखेरीज अन्य काहीच नाहीये. ज्याप्रमाणे दृष्टी दोषरहित अशा माणसांना दोन चंद्र न दिसता एकच चंद्र दिसतो, त्याचप्रमाणे आत्मसाक्षात्कारी पुरुषांना द्वैत न दिसता सर्वत्र केवळ आत्माच दिसत असतो. आता चतुर्थ श्लोक पाहूया. द्वित्वं भात्यक्षिदोषेण चंद्रे स्वे मायया जगत, द्वित्वं मृषा यथा चंद्रे मृषा द्वैतं तथास्मनि. डोळ्यातील दोषामुळे ज्याप्रमाणे एकाच चंद्राच्या ठाई दोन चंद्र भासतात, त्याप्रमाणे माया दोषामुळे एकाच आत्म्याच्या जागी जगत भासते. पण ज्याप्रमाणे एकाच चंद्राच्या ठिकाणी भासणारा दुसरा चंद्र मिथ्या असतो, त्याचप्रमाणे एकाच आत्म्याच्या ठिकाणी भासणारे द्वैत हे मिथ्या आहे. याचं स्पष्टीकरण असं आहे की दृष्टी दोषामुळे जरी एकाच चंद्राच्या ठिकाणी दुसरा चंद्र दिसला तरी तो मिथ्या असतो, त्याचप्रमाणे एकाच आत्म्यावर भासणारे जीव ईश्वर असे द्वैत अथवा विश्व ईश्वर असे द्वैत हे मिथ्याच आहे. कारण द्वैत हे अज्ञान या दोषामुळे भासत असते. वस्तुतः आत्मा हा एकमेव अद्वितीय आहे. तेथे दोन म्हणून काही नाही. या श्लोकातील स्व हा शब्द आत्म्याचा बोधक आहे. पंचदशी सारख्या केवलाद्वैत वेदांतावरच्या प्रकरण ग्रंथात अनेकदा स्व हा शब्द आत्मा या अर्थाने वापरलेला दिसून येतो. संक्षेपाने, मायादोषामुळे अद्वैत आत्म्यावर भासणारे द्वैत मिथ्या आहे. पाचवा श्लोक पाहूया. आत्मनः कार्यमाकाशो विनात्मानं न संभवेत्, कार्यस्य पूर्णता सिद्धा किं पुनः पूर्णतात्मनः. आत्म्याचे कार्य असणारे आकाश हे आत्म्याविना संभवत नाही. आकाश रूप कार्य पूर्ण आहे हे सिद्ध आहे. मग आत्माच्या पूर्णतेबद्दल काय सांगावे? म्हणजे आत्मा हा पूर्णपणे पूर्ण आहे हे काय सांगायला हवे? याचं स्पष्टीकरण असं आहे की खरं म्हणजे केवलाद्वैत वेदांत अजन्यवाद आहे. तथापि व्यावहारिक दृष्टीतून माया अज्ञान या उपाधीमुळे आत्म्यावर जगाचा आरोप केला जातो. मग व्यावहारिक दृष्टिकोनातून विश्वोत्पत्तीचा क्रमही सांगितला जातो. अज्ञान ही उपाधी असणारे शुद्ध चैतन्य अर्थात आत्मा ब्रह्म हे विश्वाचे उपादान कारण तसेच निमित्त कारण मानले जाते. आणि आत्म्यातून प्रथम आकाश हे सूक्ष्म भूत उत्पन्न होतो. याचा अर्थ असा आहे की व्यावहारिक दृष्टीने आकाश हे आत्म्याचे कार्य आहे. आता हे आकाशरूपी कार्य पूर्ण मानले जाते. तेव्हा जर आकाशरूपी कार्य पूर्ण आहे तर ज्या आत्माचे कार्य पूर्ण आहे तो कारण रूप आत्मा हा पूर्ण असणारच हे सांगण्याची आवश्यकता नाही. आता सहावा श्लोक पाहूया. कार्यभूतो यथा आकाश एक एव नहि द्विधा, हेतुभूत तथा आत्मायम एक एव विजानतः. आत्माचे कार्य या रूपात असणारे आकाश हे दोन किंवा दोन प्रकारचे नसून ते ज्याप्रमाणे एकच आहे त्याप्रमाणे त्या आकाशाचे कारण असणारा हा आत्मा
ज्ञानी माणसाच्या दृष्टीने एकमेवच आहे. याचे स्पष्टीकरण असे आहे, 2 वा अधिक आकाशे असती तर आकाशाला मर्यादा पडून ते अपूर्ण ठरले असते, पण ते तसे नसून पूर्ण आहे, ते एकच आहे. तसेच आकाशाला घट, मठ इत्यादी उपाधी आली की घटाकाश, मठाकाश अशी भाषा वापरली जाते. पण घट, मठ इत्यादी उपाधी आली म्हणून आकाश काही अनेक होत नाही, ते एकच राहते. त्याप्रमाणे आत्मा हाही एकच आहे. मायेमुळे, अज्ञानामुळे जरी आत्म्यावर द्वैत भासले तरी ते द्वैत मिथ्या आहे. वरील श्लोक 2 आपण पाहिलाच. अज्ञानी माणसाला द्वैत खरे वाटते. कार्यरूप अशा एकाच आकाशाप्रमाणे कारणरूप आत्मा एकच आहे ही गोष्ट आत्मज्ञानी माणसाला कळून चुकलेली असते. 7वा श्लोक पाहूया. एकोपी द्वयवद भाती यथाकाश उपाधितः एकोपी द्वयवद भाती तथात्मायमुपाधित. आता भावार्थ असा आहे की ज्याप्रमाणे आकाश एक असूनही ते उपाधी अंती 2 असल्यासारखे वाटते, त्याप्रमाणे आत्मा एकच असला तरी उपाधीमुळे तो 2 आहे असे वाटते. याचं स्पष्टीकरण असं आहे की मूलतः आकाश एकच आहे, परंतु त्याला घट, मठ इत्यादी उपाधी आली की ते घटाकाश, मठाकाश अशा प्रकारे 2 भासू लागतात. उदाहरणार्थ, अज्ञान समष्टी या उपाधीमुळे ईश्वर मानला जातो. स्थूल शरीराच्या उपाधीने विश्व आत्म्याची कल्पना केली जाते, कारण शरीराच्या उपाधीने प्राज्ञ आत्मा आहे असे मानले जाते. उपाधी या येणाऱ्या जाणाऱ्या नाशवंत आहे. तसेच त्यांच्यामुळे मूळ पदार्थात कोणताच फरक पडत नाही. म्हणून उपाधींनी मूळ वस्तूला अनेकत्व येऊ शकतच नाही. कारण मूलतः असणारे आकाशाचे तसेच आत्म्याचे एकत्व हे सदोदित आहे, तसेच राहते. येथे शंकराचार्यांनी उपाधी शब्द वापरला आहे. उपाधी या शब्दाला संस्कृत भाषेत जरी अनेक अर्थ असले तरी तो शब्द केवलाद्वैत वेदांतात विशिष्ट अर्थाने वापरला जातो. उपाधी म्हणजे असा एक पदार्थ अथवा गुणधर्म की ज्याच्यामुळे दुसऱ्या वस्तूला मर्यादा पडली व तिचे स्वरूप बदललेले असे भासते. पण उपाधीने वस्तूच्या मूळ रूपाला बाधा येत नाही. उदाहरणार्थ आपण पाहिला घट, मठ इत्यादी उपाधी आहेत, कारण यांच्यामुळे आकाशाला मर्यादा आली असे भासते. तसेच लाल फूल ही उपाधी आली की शुभ्र असणारा स्फटिक लाल आहे असे भासू लागते. तर आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट्सद्वारे आम्हाला नक्की कळवा. काही सुधारणा असल्यास तेही कळवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, दुसऱ्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार.